शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणं आंदोलन करण्यात आलं। या महामार्गासंदर्भात शासन अध्यादेश झाल्यानंतर कोल्हापुरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता। अनेक आंदोलनं मोर्चे झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार नाही असं स्पष्ट केलं होतं। मात्र निवडणूक प्रक्रिया होऊन 2 महिने उलटले तरी अद्याप शक्तीपीठ महामार्गाबाबत कोणतीही लेखी सूचना निघालेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्यात पुन्हा भीतीचं आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। त्यातच ज्यांचा शेतीशी काहीही संबंध नाही अशी मंडळी निवेदनं घेऊन शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करत आहेत। शक्तीपीठ महामार्गातून कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा मार्ग वगळला असल्याबाबतची लेखी अधिसूचना शासनानं तात्काळ द्यावी अशी मागणी शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आली आहे। या आंदोलनामध्ये शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल, भुदरगड आणि आजरा या 6 तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते। या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। यावेळी बोलताना समन्वयक गिरीश फोंडे यांनी राज्यात सध्या सत्तेवर असलेल्या नेते मंडळींनी निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पाळावा आणि शक्तीपीठ महामार्गाबाबत लेखी अधिसूचना काढावी। शक्तीपीठ महामार्ग गोवा ते नागपूर असा जो याची जी अधिसूचना जी आहे ही मार्च महिन्यामध्ये आली होती। कोल्हापुरामध्ये प्रचंड शेतकऱ्यांचा आक्रोश अनेक आंदोलनाद्वारे व्यक्त झाला। याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी 15 ऑक्टोबरला कोल्हापुरातील 6 तालुक्यातून हा महामार्ग रद्द झाल्याची अधिसूचना वगैरे आली, त्याचं गॅझेट नोटिफिकेशन आलं। याचं आम्ही स्वागत केलं। पण 2.5 महिने शांत बसल्यानंतर आम्हाला असं दिसतं की फडणवीस जे आहेत मुख्यमंत्री हे खोटं बोलत आहेत। पहिलं खोटं ते बोलतात की या महामार्गाला फक्त कोल्हापुरातून विरोध आहे, इतर जिल्ह्यातून विरोध नाही आहे। दुसरं ते सांगतात की कोल्हापुरातील शेतकऱ्यांची चर्चा करू। आमचं मत आहे आता चर्चा करण्याची गरज नाही आहे। आता फक्त एक गोष्ट शिल्लक आहे, ती गोष्ट लेखी आलेली नाही आहे कागदावरती, ती आहे की कोल्हापुरातून हा महामार्ग जाणार कसा। तोंडी मंत्री सांगतात, पण आमचं आजचं आंदोलन जे आहे यासाठी आहे की आम्हाला लेखी सांगा की कोल्हापुरातून तुम्ही कशा रीतीने हा महामार्ग नेणार आहे। हा भाग आहे। तिसरा भाग आहे की आम्ही 2.5 महिने आंदोलन केलेलं नाही, मंत्र्यांचं जे काही शब्द आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवला। पण या काळामध्ये आता काय करतायत की या सत्ताधारी गटाचेच काही कार्यकर्ते जे आहेत, ज्यांचा शेतजमिनींशी आणि शेतजमिनी कसण्याशी काही संबंध नाही आहे, असे एजंटगिरी करत शक्तीपीठ महामार्ग करावा असे हाताच्या बोटावर मोजण्यात पण लोकांना गोळा करून ते निवेदन देत आहेत। आम्हाला सत्ताधाऱ्यांना आम्हाला सांगायचं आहे की तुमचे जे बगल बच्चे आहेत यांना शांत बसा, त्यांची तोंड बंद करा। नसेल तर 2.5 महिने आम्ही शांत बसलो आहे, हे जनतेने यांना निवडून दिलेलं आहे। पुन्हा अर्ध्यातच यांचं मंत्रिपद देखील घालवायला आणि यांना घरात बसवायला सत्ताधाऱ्यांना देखील आम्ही मागे पुढे बसणार नाही। या आंदोलनात शिवाजी मगदुम, शिवाजी कांबळे, प्रकाश पाटील, सम्राट मोरे, शामराव पाटील, सुरेश संगपाळ, कृष्णात पाटील, दादासो पाटील, आनंदा पाटील, शिवाजी कांबळे, युवराज कोईकडे, शिवाजी पाटील, युवराज पाटील, योगेश कुळवमोडे, आनंदा देसाई, मधुकर पाटील, बाबू मेटकर, नितीन पाटील, बाळासो कुडाळकर, धम्माप्पा पाटील, आशुतोष पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।